इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार मंडळी, निराशेच्या दुष्काळात आलाय मनोरंजनाचा झरा, ज्याचं नाव आहे अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, आज पुन्हा एकदा घरमालक आणि भाडेकरू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। चला बघूया आज तरी घराचं भाडं वसूल करण्यामध्ये घरमालक यशस्वी होत आहेत का। बाबा वसारे, किती वेळा तुला सांगायचं रस्त्यावर साबणाचं पाणी नको टाकू ना, माझी तीर्धा तिरपीट होते ना। काय 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 एक तावरत जड जड शब्द घेऊन कसा बसा सावरत सावरत मी येत असतो। हे असं पडलो तर ती मराठी भाषा माझ्याकडे पण फिती फिती हसते माहिती। कालपण साबण तुझा बंद करून टाकून वाचाऱ्या फालतूगिरी करतो। इच्छा आलं एक तर हे वाचारे मला श्रमेश प्रथमेश भाडं देत नाही, त्याचं मला एक टेन्शन असतं। प्रसाद, तुझ्या माझ्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो, रमेश आणि प्रतापने भाडं दिलं नाही तर तुझं नाव बदली करून टाकीन। माझं हा तुझाच वाचारे, तुझाच बदली करून टाकेन। जायला दरवाजा उघडायचा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते। हे काय? अगं बाई बाई बाई, अरे देवा। हॅलो हे समय, अरे हो सर नवरे काय चाललंय सिरियस मध्ये? मी इकडे आलो तुम्हाला कळत नाही? फालतूगिरी चालले वसऱ्यानो, शाळा आहे का घर आहे? फालतूगिरी चालले। संध्याकाळचा सुविचार सकाळी केलाय तुम्ही। श्लोक श्लोक अरे हा वाचा या श्लोक तर श्लोक, अवरे लांब नाही जवळ आहे। अच्छा, पण तो सकाळीच कशाला केलाय तुम्ही? गंडबाईचा प्लॅन सुरू आहे तुमचं दोघे करून। ते काय नाही वाचऱ्यानो, आज मी ऐकणार नाही। मला भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे। मालक, हे तुमचं भाडं। माय गॉड। ह्या महिन्याचे 3000 आहेत आणि गेल्या 2 महिन्यात थकलेलं भाडं 6000, अशा एकूण 9000 आहेत। धन्यवाद। लगेच जा, लगेच जा। ह्यांनी भाडे दिलं, हो। सिरीज संपवली वाचऱ्यानी। तुम्हाला काय अक्कल आहे काय वसरून? तुम्ही मला भाडं दिलं, आता पुढचे 12 मिनिटं कसं काढायचं काही ठरवलंय काय वसरे? इकडे हॅलो हॅलो, आम्ही काय बोलतो म्हणजे दरवाजा पण तुम्ही उघडा ठेवलात। आम्ही घरात नाही, आम्ही घरात नाही ते पण नाही बोलत तुम्ही। म्हणजे काय नेमकं काय चाललंय का तुमचं? एकच प्रश्न विचारतो, उत्तर द्याल? तुम्हाला तुमचं भाडं मिळालं? मिळालंय मग निघा। आपलं मला निघालं माहिती। भाडं मिळालं। मजा नाही येत। ऐका ना रे हे बाल्यानो, मला पटत नाही रे हे। काय पटत नाहीये तुम्हाला? अरे हेच तुम्ही मला भाडं दिलंय ते म्हणजे काय चुकलंय काय रे? म्हणजे नाही म्हणजे आधी कसं समेश प्रथमेश मी यायचं मला भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे। तुम्ही माझ्याकडे हे नाही काय नाही मला कर्ज मिळतं नाही, भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे, मिळत पाहिजे। मग मला लई दम लागतो, मी 2दा पंप मारतो। त्याच्यानंतर तुम्ही बोलता आज म्हणजे हे आजारी आहे, तो आजारी आहे, इकडचं तिकडचं तुम्ही बोलता, मग मी एकदम इमोशन होतो आणि या येण्याला पटतं, मग आपलं मी जातो आणि मग तरी तुम्ही भाडं देत नाही। आज एकदम पचकन
कसं दिलं भाडं? परत एकदा सांगतो. हा तुम्ही मालक आहात बरोबर, आम्ही भाडेकरू आहोत. ऑब्विसली आय एम दिस इज युअर भाडेकरी. या करेक्ट. तुम्ही दर No महिन्या problem. तुम्ही दर महिन्याला येता, हा? आम्ही तुम्हाला भाडं देतो. हा. तुम्ही आज आलात, आम्ही तुम्हाला भाडं दिलं, हा. विषय संपला. अरे लेखक आहेत ना तू वाचड्या, लाज वाटायला पाहिजे. हा वचड्या, 4च ओलीमध्ये तू संपवलाचा विषय. दुगना लगान ट्रेन बरे का असं बोलल्यानंतर डायरेक्ट हातावर लगान ठेवलंस तू वाचाऱ्या. मध्ये मॅच लफरी बिफरी गाणी बिनी ती काय झाली ना पिक्चर चालेल काय वाचाऱ्या? असं चालेल आहे काय पिक्चर मला सांग, चालणार आहे काय? नाही चालणार. मग तेच बोलतोय ना वाचाऱ्या. मालक हा. ऐका, हा. सांगतो आता तुम्हाला. हा. काय आहे, आज सकाळी ना पम्या, काय गरज नाही, बस इथे. हा? अरे बस इथे. बापरे. ते यांना सांगायची काय गरज नाही. तू बस बोल, बस इथे. आपल्या बाबतीत सकाळी काय घडलंय हे ह्यांना सांगायची गरज काय? हे आपले कोण, काका की मामा? ते विचारतायत म्हणून आपलं एक सांगतो कसं आहे ते. काही गरज नाही. तू अरे असं काय वाचाऱ्या? या घराचा मालक आहे, एवढं पण परकर करू नका मला वाचाऱ्यानो. नाडीनं गळा वगैरे यांचा परका असा शब्द आहे तो. म्हणजे माझ्या मनातलं तुम्हाला कळतंय ना वाचाड्यानो. मग तुम्ही सांगा ना, सकाळी सकाळी काय घडलं ते सांगा इकडं. काय घडलंय? परत एकदा तिसऱ्यांदा सांगतो तुम्हाला. तुम्ही मालक आहात, आम्ही भाडे करू. आम्ही तुम्हाला भाडं दिलं, विषय संपला. निघा ना. सकाळी काय घडलं ते आम्हाला नाही सांगायचंय, संपला विषय. अहो काय आहे, आज सकाळी आहे ना. अम्या, मार खायचाय तुला? अरे आता एवढं मार खायचाय? अरे एवढं मार खाशील माझ्या हातचा. अरे ते एवढं अजिबात सांगायचं नाही त्यांना. अरे पण ते विचारतायत, घर मालक आहे. नाही सांग, असतील त्यांच्या घरी, नाही सांगायचं त्यांना. सकाळी काय घडलंय त्यांना नाही सांगायचं. एक मिनिट मी काय म्हणतो, असू दे. एवढं काही एकदम लगेच भांडणार येऊ नका रे. सिरियस रे एवढं रमेश, मला सांग, ऐका ना मी काय बोलतो. पण ते विचारतायत तर मी जरा सांगतो ना काय त्यांना. काय गरजच नाही ना सांगायची. ते कोण आहेत, आपल्या नात्यातले आहेत का? सकाळी काय घडलं ह्यांना कशाला सांगायचं? अरे आपला हो. विषय आहे ना दोघांचा. नका ना सांगू कसं लावू दे सिरियस बसा बसा नाही relax. आम्ही रिलॅक्स बसतो, पण आम्हाला सांगायचं नाही. एवढं विचारते तर सांगू दे ना त्यांना. नाही सांगायचं ना. तुला मराठी समजत नाहीये, दुसऱ्या भाषेत सांगू घे इकडे. अरे मरफला सारफंग, हेर फे आर फापले मार फालक बर फरोबर, चरोचर, आर फापन त्यार फॅनचे भार फाडे कर फरू चरोचर, बर फरोबर, चरोचर, मरफग हार फा मार फानूस इरफिते कार फाय कर फरतोय. यार पेला आर फापन पर पैसे दिरफिले नारफा. चनपे चापले चा नारफा. अरे चैन्याच्या चाच्यातलं तर चालू चेल चालचिलेचे. नारफाय मरफला कारफाय सारफंगू नरफकोस ह्यार फॅ मार फानसाला घर पर आवाज भार फाड कारफाड. कुठली भाषा बोलतो साहेब वाचाऱ्या? तुम्हाला कळतंय का वाचारी? कुठली भाषा बोलताय तुम्ही? अरे तुमचं मराठीचे संबंध चांगले आहेत, मी शत्रू आहे मराठीचा. मला सापडत नाही काय बोलायचं. बोलतो म्हणून नजर समजा वाचाऱ्यानो. ही मध्येच कुठली भाषा घालले तुम्ही? मालक कुठली अशी नाही, तो रफच्या भाषेत बोलतो, मी चच्या भाषेत अरे बोलतो. पण काय ओ मराठी, तू मराठी, मी मराठी, तिघं मराठी आहेत. अरे फार काय चाला. आपल्याला तिघांना पण हितगुज करण्या असं बोला ना. आणि मालक आज सकाळी जे काय घडलं ना ते त्याने रफच्या भाषेत सांगितलं. अरे पण कशाला नॉर्मल भाषेत, मराठी भाषेत सांगा की आज सकाळी काय घडलं. इकडे बाजूला मारू नाही त्यांना मारत नाही. इथे बस, या बसा. तुम्हाला आता मी शेवटचं सांगतो. हा, तुम्हाला तुमचे पैसे मिळाले, झाला विषय संपला आपला. सकाळी काय घडलं ते आम्हाला तुम्हाला सांगायचं नाहीये. अरे यार काय फालतू रे यार. प्रथम तू तरी बोल ना यार. यार नाही सांगायचं तुम्हाला, हरकत नाही, नका सांगू. झालं सकाळी काय घडल्याचं बोलायचं तरी काय. त्याचं पैसे घेऊन काय मी रिलॅक्स. वचन तुम्ही मला विकला तर नाही ना? नाही असं काहीच नाही हो. काही नाही. हा ओके ते झालं. मग काय इकडे पोट भाडू पोट भाडू
भाडे करू वगैरे पोट भाडू करू वगैरे ठेवलंय का? अहो असं काहीच नाही. तुम्ही काय कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे आधी आपल्या सिरीज मध्ये हे सगळे विषय झाले म्हणून बोलतोय ना मी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.